भवनामध्ये एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये मोदींची संसदीय मंडळाच्या नेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे। तसा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी ते सादर करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संसद भवनामध्ये एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीला एनडीएच्या सर्वच घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये मोदींची संसदीय मंडळाच्या नेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे। तसा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह सादर करणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। एनडीएची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीला एनडीएच्या सर्वच घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? बैठकीला सुरुवात झाली आहे। अगदी बरोबर श्वेता, आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की महत्त्वाचे सगळे नेते जे आहेत ते या बैठकीसाठी पोहोचलेच आपल्याला चित्र बघायला मिळते। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यासह जे प्रमुख महत्त्वाचे नेते आहेत ते सगळे या बैठकीसाठी पोहोचले। शिवराज सिंग चौहान जे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते। पियुष गोयल या ठिकाणी पोहोचल्याचं बघायला मिळते। सगळेच घटक पक्षाचे नेते म्हणजे एनडीएचे जे सहकारी 28 पक्ष आहेत त्याचे प्रमुख या ठिकाणी पोहोचल्याचं दृश्य बघायला मिळते। नितीश कुमारांसह इतर महत्त्वाचे नेते आहेत ते पोहोचले आहेत। तुम्ही म्हटलात तर राजनाथ सिंग असतील, जे.पी. नड्डा असतील, हे दोघंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी नक्कीच धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय। एनडीएच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे।